ब्लास्टर ट्रॉफी फायटर या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना मॅच क्रमांक 6 ग्राउंड ब्रेकर्स आणि रॉयल स्ट्रायकर 7वा सामना असणार आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025 लालबागचा थरार विजयाचा निर्धार चॅम्पियन बनायचे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर प्रत्येक संघानं एक स्वप्न पाहिलेलं आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025 जिंकण्याचं हे 6वं पर्व आपल्या नावावरती करण्याकरता मैदानावरती प्रत्येक संघ उतरतोय. पण नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला विजय, एका बाजूला पराभव. मैदानावरती आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर टाइम बॉलचा देखील वापर करण्यात येतोय. रॉयल स्ट्रायकर संघाचा विचार केला तर समीर मावळे, शशांगा पाटणकर यांच्यावरती निश्चितच सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यात पहिले षटक टाकण्याकरता. विजयचे षटक आहे. यज्ञेश ऑन स्ट्राईक, तन्मय नॉन स्ट्रायकर एंडला आहे. टाळ्यांचा गजर होतोय मैदानावरती. पहिला चेंडू मध्ययष्टीवरचा पायचित. या ठिकाणी गोलंदाजानं केलंय आश्चर्यचकित, पकडलंय पायचित. पहिला धक्का. यज्ञेश बॅक टू द पेबल इन गॉन. मोठी सफलता मिळाली, मोठं यश मिळालेलं आहे. मुंबई सिटी, लालबाग, माइक चेक, LPL ऑन द बीट. लालबाग प्रीमियर लीग, खून में जोश, इरादों में जीत. लालबाग प्रीमियर लीग, गली से मैदान, एक ही रीत. पहली गेंद पर सफलता मिली है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, अच्छा स्टार्ट किया गया. ज़्यादा सफल होकर गेंद को खेलना चाह रहे थे ऑन साइड पर और यज्ञेश का बेशकीमती विकेट प्राप्त किया गेंदबाज विजय ने. लालबाग प्रीमियर लीग 2025 का दूसरा दिन और तीसरा मुकाबला रॉयल स्ट्राइकर बनाम पेस स्मैशर्स. ये बहुत बड़ा झटका लगा पेस स्मैशर के उम्मीदों को. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए प्रतीक. विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है और सारे जो 10 खिलाड़ी है ना वो तालियां बजा रहे विजय के लिए. बहुत ही शानदार गेंदबाजी, स्टार्ट अच्छा करके दिया है. यज्ञेश का विकेट. तन्मय नॉन स्ट्राइकर एंड पर है. प्रतीक ऑन स्ट्राइक. ऑफ साइड पर पॉइंट कवर, स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ. ऑन साइड पर खेलते अच्छा स्ट्रोक है. मिड विकेट पर गेंद को खेला गया. टाइमिंग बढ़िया. 2 रन मिलेंगे. 2 रनों के साथ प्रतीक का खाता खुला. डगआउट में भी तालियां बज रही है. प्रसन्न माहौल है यहाँ छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण में. काफ़ी सारे दर्शक जो है वो जुड़ रहे. शाम के समय में लकी ड्रॉ 2 मोबाइल आपको मिलने वाले. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है विजय. प्रतीक ऑन स्ट्राइक. ऑफ के बाहर गेंद थी. इस बार अपर कट किया गया. सुंदर बल्लेबाजी बैटर प्रतीक द्वारा. स्कोर 4 पर पहुंच चुका है. लालबाग प्रीमियर लीग 2025 का कल का दिन यादगार रहा. शानदार उद्घाटन समारोह के बाद जो 2 लीग के मुकाबले हुए हैं, पैसा वसूल रहे हैं, रोचक मुकाबले और दर्शकों ने एंजॉय किया. विजय की गेंदबाजी, फ्रंटलाइन गेंदबाज है. 10-15 कदमों का बॉलिंग मार्क. प्रतीक ऑन स्ट्राइक. कॉन्सेल पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. फुल टॉस ऑन सर पर गेंद स्क्वायर लेग की तरफ. ब्रॉकहोल में जाना चाहते थे और यॉर्कर ना दुधारी तलवार की तरह होता है. अगर वो सही ठिकाने में गिरता है तो बिल्कुल दिक्कत ये पैदा करता है बल्लेबाजों के लिए. अगर वही गेंद फुल टॉस या ओवर पिच हो जाती है ना तो उसी गेंद पर हमला भी होता है. बॉल की जरूरत है मैदान के अंदर. स्कोर कुल मिलाकर 5 रन. स्मैशर की टीम के लिए भी एक बहुत बड़ा मुकाबला. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करे विजय. के बाहर गेंद थी. अच्छा स्ट्रोक खेल दिया लॉन्ग ऑफ पर. बेहतरीन टाइमिंग. गेंद चलेगी वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ. 2 रन मिलेंगे. पावरफुल बैटिंग हो रही है. ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा आंखों से दूर रखना चाहते थे लेकिन गेंद जो है ओवर पिच. पहले ओवर का खेल. स्कोर 7 रन. सफल ओवर है अभी तक. अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी विजय द्वारा रही है. यज्ञेश का बेशकीमती विकेट गिरने के बाद यहाँ दोनों बल्लेबाजों को साझेदारी को बल्लेबाजी की जरूरत है. इस पारी को संभालना होगा. यज्ञेश आप खाता नहीं खोल पाए और आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे प्रतीक. इस ओवर की अगली गेंद विजय द्वारा
स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर 20 स्मैशर्स। ओह सेट पर खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं है और टीम अंपायर की तरफ सादिक जी चले गए हैं। सॉफ्ट सिग्नल इन्होंने आउट दिया है, लेकिन अब देखते हैं अंपायर टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा। प्रतीक, क्या रनआउट का विकेट मिला है? सेलिब्रेशन तो हो रहा है रॉयल स्ट्राइकर की तरफ से। टीवी अंपायर कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग। डायरेक्टर टू टीवी अंपायर, थोड़ा रुकना पड़ेगा सबके लिए जिस तरह से मुकाबला है। और प्रतीक ने स्टार्ट अच्छा किया था, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। क्या रनआउट का विकेट मिला है तो थोड़ी खुशी हो जाएगी रॉयल स्ट्राइकर के लिए। क्या इस वक्त बल्ला क्रीज के अंदर आया सुरक्षित है या नहीं, ये तो बताने वाले हैं टीवी अंपायर। लालबाग प्रीमियर लीग 2025 रॉयल स्ट्राइकर टीम के ओनर है समीर मावड़े और बल्लेबाज आउट। ग्राफिक आप देख रहे हैं स्क्रीन पर। प्रतीक की पारी समाप्त, दूसरे विकेट का पतन, बहुत ही महत्वपूर्ण सफलता, शानदार फील्डिंग मिड विकेट पर। नए बैटर आ रहे धीरे धीरे मैदान के अंदर। शशांक, मैन ऑफ द सीरीज के लिए खूबसूरत बाइक आप देख रहे हैं। फिलहाल टेबल का इस्तेमाल होगा। शशांक अपनी बॉलिंग वहां पर तैयार है। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। तेजस तन्मय प्रारंभिक बल्लेबाज हैं, बेहतरीन क्रिकेट देखने का मौका मिलेगा। स्टम्बिंग माइक है, उसकी भी आवाज बहुत बढ़िया आ रही है। आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 7-2। शशांक गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइकर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए। तेजस ऑन स्ट्राइक। CW कामकर मसाले 6 चौके देखने के लिए भी दर्शक आए हैं। ऑफ स्टंप के बाहर गिनती खेलने की कोई कोशिश नहीं की, वाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। मिस्टर इस्टा से स्कोर पर आगे बढ़ता बा सुमित कदम, सादिक राजापुरकर और सुबोध घड़से अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंदबाज शशांक द्वारा। ऑफ स्टंप के बाहर, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, वाइट बॉल का इशारा। नियंत्रण नहीं है गेंदबाज का, टेप बॉल में गेंदबाजी करना वो भी कला है और ज़्यादा स्विंग हो रही गेंद। टेनिस के .in पर आप जरूर देखेंगे टेप बॉल में आप किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं। साहिल हमारे साथ जुड़े हुए हैं, वाव मोमेंट आएंगे तो जरूर आपको दिखाएंगे। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज शशांक, तेजस ऑन स्ट्राइक। ऑफ स्टंप के बाहर, ये अनवांटेड रिकॉर्ड होगा। 3 वाइट बॉल, कोई भी गेंदबाज वाइट बॉल नहीं डालना चाहते। करेक्ट रिकॉर्ड है 8 वाइट बॉल का, 1 नो बॉल। और आज लगातार 3 वाइट बॉल, मतलब हैट्रिक आपको करने, विकेट लेने, वो हैट्रिक करना चाहेंगे गेंदबाज। ये अनवांटेड रिकॉर्ड है शशांक के लिए, 3 वाइट बॉल। चौथा वाइट बॉल है, करे तो क्या करे। अब जाकर स्लीप से खिलाड़ी निकल कर बाहर आए, अपने बॉलर के साथ चर्चा कर रहे हैं, क्योंकि उनको भी पता है ज़्यादा रन आ रहे, बहुत सारे वाइट बॉल। 4 वाइट बॉल है। कल का एक रिकॉर्ड है 8 वाइट बॉल का, क्या वो तोड़ेंगे या एक बार फिर शशांक की गाड़ी पटरी पर आएगी, वो देखना बहुत दिलचस्प है। स्कोर कुल मिलाकर 11 रन, 11-2। ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाज, स्ट्राइक पर खिलाड़ी तैनात है।
या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, बक्षिसांची जाहिरात करणारी स्पर्धा आहे. आणि निश्चित त्याची मी अनाऊन्समेंट करणार आहे. सध्या आपण टू व्हीलर पाहतोय, अर्थात बाईक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी लकी ड्रॉसाठी आपण मोबाईल देखील पाहणार आहोत. आज फ्रीज पण आहे आणि मोबाईल सॅमसंग ब्रँडेड असणार आहे, यात काही शंका नाही आहे. एक डॉट बॉल. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सलग 6 षटकार ठोकणाऱ्या बॅट्समनसाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र कोतावडेकर साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार सलग ठोठावले तर 11,000 रुपये. पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज असेल तर त्याच्यासाठी देखील 11,000 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र कोतावडेकर साहेबांच्या माध्यमातून. राजन मनोहर कोतावडेकर साहब त्यांच्या माध्यमातून पारितोषिक है. कलाई का इस्तेमाल किया, गेंद को स्कोरली की तरफ खेल दिया है और फिलहाल सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 13 रन, धीमी रफ्तार के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है. लगातार अगर 6 छक्के आप जड़ते हैं तो 51,000 का इनाम है राजन मनोहर कोतावडेकर. और अगर 3 सिक्सर लगातार आप जड़ते तो 11,000 का इनाम है. पहली हैट्रिक लेने वाले गेंदबाज के लिए भी 11,000 का इनाम है. और लकी ड्रॉ में मोबाइल और फ्रिज दर्शकों के लिए. स्कोर 13-2. टप्पा खाने के बाद घुमाव तो मिल रहा है, बहुत बढ़िया स्विंग, शानदार गेंदबाजी. 4 वाइड बॉल के बाद शशांक की गाड़ी पटरी पर आई है. दूसरा ओवर है, 6 ओवर का मुकाबला. ऑफसाइड पर पॉइंट कवर, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. लालबाग प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं. आंसर पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है, स्लिप पे एक खिलाड़ी तैनात. आंसर पर खेलना चाहते थे, वाइड बॉल. ये कहानी समाप्त नहीं हो रही. वाइड बॉल के साथ डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली गई थी तो 1+1 स्कोर नाउ मूव्स ऑन 15-2. अभी तक अगर देखो तो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. इस सतह पर गेंदबाज के लिए मदद मिल रही है. स्पिन गेंदबाजी का आप करेंगे तो टर्न है और टेप बॉल के साथ आप गेंदबाजी करेंगे स्विंग है. स्कोर इसी के साथ 15 पर 15 रन, 2 विकेट के नुकसान पर. पिच स्मैशेस. आदरणीय सन्माननीय आमचे आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवड साहेबांना मी विनंती करतोय, सर आपण व्यासपीठावरती या. आणि मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे आपण या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहे. आपले आधारस्तंभ त्याचबरोबर मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राजेंद्र लांजवड साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. आणि 2 षटकाचा खेळ, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7.5 सरासरी, धावसंख्या 15, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पिच स्मॅशेस. महत्त्वाचा सामना मैदानावरती आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी आपण पाहताय. आपला कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर, स्कोर 15-2. इम्पॉर्टंट मुकाबला. लालबाग प्रीमियर लीग 2025 छठवा संस्करण आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय राजेंद्र शेठ लांजवड साहेब व्यासपीठावरती दाखल होत आहेत. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. गति परिवर्तन न किया गया था, गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए गेंदबाज और इन आए हैं और स्कोर 15 पर रुका हुआ. बिंदी गेंद के साथ आगाज किया, अच्छी गेंद आउट ऑफ द स्टंप. ऑन सेट पर एक खिलाड़ी आप लॉन्ग ऑन पर देख रहे हैं, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग, 3 पॉइंट, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. इस बार हवा में गेंद दिया, अच्छा स्ट्रोक है. रन तो आपको बनाने पड़ेंगे. डिक्लेयर क्षेत्र में गेंद चलेगी. कोई चौका नहीं है अभी तक इस मुकाबले में. स्कोर कुल मिलाकर 16-2. 16 रन, 2 विकेट के नुकसान पर. लालबाग प्रीमियर लीग 2025 का ये दूसरा दिन है, कल होगा ग्रैंड फिनाले. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आरीन, तेजस और तन्मय 2 विकेट गिरने के बाद संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. तन्मय ऑन स्ट्राइक. के थोड़ा सा ऊपर गेंद, फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, गेंद स्क्वायर लेके बाउंड्री लाइन के बाहर. डिक्लेयर क्षेत्र में चली गई. जितनी भाप लिया था, पढ़ लिया था बहत्तर मैंने 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अब फिलहाल 18 पर पहुंच चुका है, 18-2.
आने वाला मैच पावर ईटर्स बनाम गेम स्विंगर्स। युवा खिलाड़ी है आर्यन गेंदबाजी कर रहे हैं बैटर तन्मय के लिए। फुल टॉस गेंद, टाइमिंग प्रॉपर नहीं है, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी, स्क्वेयर की तरफ खेल दिया है। दोनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 20 रन 2 विकेट के नुकसान पर 20 मैसेस। बॉल की जरूरत है मैदान के अंदर। इस ओवर की बात करें तो आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करने की कोशिश हुई है गेंदबाज आर्यन द्वारा, सोच बहुत बढ़िया। और जब फुल टॉस गेंद आ रही है तो इसी गेंद को स्क्वायरिंग बाउंड्री लाइन के बाहर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के तरफ खेलने की कोशिश की है बल्लेबाज तन्मय ने। 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और स्कोर है 20 रन 2 विकेट के नुकसान पर। पिच स्मैशर्स पर बल्लेबाजी करते हुए लॉन्गर के खिलाड़ी और काउ कॉर्नर पर खिलाड़ी जो है ना तालियां बजा रहे हैं। आंसर पर खेल दिया, मिड विकेट पर गेंद जा रही है, 1 रन मिलेगा। 21 पर स्कोरबोर्ड पहुंच चुका है। तीसरा ओवर और उसके बाद में स्ट्रेटेजिक टाइम आउट के लिए खेल रुकने वाला है। लालबाग प्रीमियर लीग 2025 तीसरे ओवर की कहानी। अभी तक 5 गेंदों का खेल हुआ है, सिंगल, बिंदी गेंद, सिंगल, डबल डबल और सिंगल, ये अभी तक कहानी है। बॉल चाहिए, अगर मैच बॉल आ रहा है तो ठीक है, मैच बॉल वापस आ गया। जो बॉल बॉय है ना वो बहुत बढ़िया काम कर रहे हैं। स्कोर 21 for 2। यंग खिलाड़ी आर्यन, स्ट्राइकर पर बल्लेबाज तन्मय 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्रोक बहुत बेहतरीन है, स्क्वायर की तरफ गेंद को खेला गया, आखिर गेंद पर डबल है। इस बार अच्छी बल्लेबाजी बैटर तन्मय द्वारा। ओवर की हुई समाप्ति 3 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 23 रन स्कोरबोर्ड पर है। स्ट्रेटेजिक टाइम आउट के लिए खेल रुकेगा और वे ग्राफिक टेनिस .in द्वारा साइल आपको दिखाने वाले हैं। तब तक टूर्नामेंट का टाइटल सॉन्ग आप देखेंगे, सुनेंगे। मुंबई सिटी लाल स्पोर्ट्स टेक स्ट्रेटेजिक टाइम आउट। एक मिनट का समय है, ये थोड़ा सा ध्यान रखिए। जलपान का भी खेल हुआ है, एक बार फिर जलपान के लिए खेल रुका हुआ। छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग प्रीमियर लीग अतिशय मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात। लालबागचा थरार, विजयाचा निर्धार। लालबाग प्रीमियर लीग 2025। गली में पले धूल में खिले टूटी बैट से सपने हमने झेले नजरें सीधी हाथ में बैट लालबाग का गेम का फुल इम्पैक्ट हार शब्द नहीं हमारी कहानी में जो टिकता है वही राजा मैदान में एक कैच एक छक्का बदल दे गेम क्या बोले ना बिकॉज़ ऑन टू द फेम। वेलकम बैक, सभी का स्वागत है लालबाग प्रीमियर लीग 2025 की इस अद्भुत कहानी में। 3 ओवर का खेल, स्ट्रैटेजिक टाइम आउट समाप्त हुआ। 1 मिनट का समय आपको दिया गया था। अब आपको मैच शुरू करना है, मुकाबला शुरू करना है। बल्लेबाज तेजस और तन्मय थोड़ा सा रुक कर बल्लेबाजी, और पिछले ओवर में बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है तन्मय द्वारा, प्रारंभिक बल्लेबाज। गेंदबाजी में परिवर्तन किया गया। विजय का पहले ओवर की जो कहानी है ना, 7 रन बहुत महत्वपूर्ण और 1 विकेट, पहली गेंद पर उनको सफलता मिली थी। सफल ओवर था। 2:36 का समय हो गया है। तीसरा मुकाबला आप देख रहे हैं tennis.in पर, चर्चा हो रही है अंपायर के साथ। 3 ओवर की कहानी समाप्त हुई है। फिलहाल ऑफ साइड पर कवर, एक्स्ट्रा कवर, उसके साथ एक खिलाड़ी लॉन्गा पर मौजूद है। सुबोध जी, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। या स्पर्धेचे आधारस्तंभ सुधीर भाऊ साळबी, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय राजेंद्र लांजबळ सध्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता। मॅन ऑफ द सिरीज करता जी उत्तम प्रकारची आकर्षक ट्रॉफी अर्थात या ठिकाणी आपण सातत्यानं देतो, परंतु यावेळेला अनेक स्पर्धांमध्ये वेगळ्या प्रकारची पारितोषिक बघा।
आज आपण एक सुंदर प्रकारची बाईक बघतोय. ती बाईक कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे. राजेंद्र लांजवड साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप बगमॅन. मित्रांनो, ती चर्चा होते. खेळ थांबलेला आहे. और ये खूबसूरत नज़ारा आप देख रहे हैं ड्रोन व्यू टेनिस क्रिकेट.in द्वारा. साहिल शुक्रिया. माया नगरी और ये लालबाग मुंबई कबड्डी दहीहंडी उत्सव नवरात्र उत्सव इथे असलेलं मार्केट, त्याचबरोबर लालबागच्या दर्शनासाठी येथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे संपूर्ण जगामधील भक्त. ये व्यंगम दृश्य आपके स्क्रीन पर है. क्रिकेट का खेल सज्जन लोगों का है, तो डिसिप्लिन का होना बहुत ज़रूरी. ये खूबसूरत दृश्य आपके स्क्रीन पर है. लालबाग का प्रीमियर लीग 2025 और ये बहुत बड़े बड़े टावर आप देख रहे हैं. और मुंबई में है, अगर टावर ना देखे तो बिल्कुल आपको मज़ा ही नहीं आएगा. ये टावर, उसके साथ गाड़ियाँ. 23 रन स्कोरबोर्ड पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. Beach passes. रोड व्यू आपके स्क्रीन पर है. टेनिस क्रिकेट.in द्वारा दिखाया जा रहा है. फिलहाल माया नगरी 7 बेटांनी बनलेलं मुंबईचं शहर.
एक लक्षात घ्या इथे प्रतिस्पर्धी संघाने स्पोर्टवर स्पिरिट दाखवलेले आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. पण परत एकदा असा प्रकार घडला तर पेनल्टी देण्यात येईल. आता कुठल्या प्रकारची पेनल्टी नाही आहे. दोन्ही संघाचे मनापासून धन्यवाद. विशेष करून आज या ठिकाणी रॉयल स्ट्रायकर तुमचे मनापासून धन्यवाद. आपण स्पोर्टवर स्पिरिट दाखवलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. शशांक पाटणकर, शशांक थँक्यू सो मच. छोटी खेळ सुरू राहणं गरजेचं आहे आणि क्रिकेटचा हा खेळ सभ्य माणसांचा आहे. वेलकम बैक, सभी का स्वागत है. लालबाग प्रीमियर लीग 2025 का खेल आप देख रहे हैं और चौथे ओवर की कहानी. स्कोर 23 रन 2 विकेट के नुकसान पर पिच मैसेज और दोबारा तालियों की आवाज आप सुन रहे हैं. अच्छे संकेत हैं. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तेजस. बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी विजय द्वारा. पहले ओवर में केवल 7 रन खर्च करते. इस ओवर की बात करें तो बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजों के लिए परेशान करते हुए आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी रही है. अगर एक कदम गेंदबाज ने आगे सोचा है ना तो आपको भी 2 कदम आगे सोचना होगा बतौर बल्लेबाज. तेजस ऑन स्ट्राइक, ऑफसाइड पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ, ऑनसाइड पर लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर मिड विकेट. इसके साथ एक खिलाड़ी स्क्वेयर की तरफ मौजूद है. बेहतरीन टाइमिंग इस बार गेंद को स्टैकर क्षेत्र में ड्राइव किया. 1 रन मुकम्मल करेंगे दोनों बैटर और इसी सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 25 रन 2 विकेट के नुकसान पर 25/2. मैदान हमारा, खेल तुम्हारा, पर राज सिर्फ लालबाग का. लालबाग प्रीमियर लीग. शानदार खेल मैदान के अंदर ऑन साइड पर खेल दिया बेहतरीन तरीके से. ये इनकी ताकत है. स्क्वायर लेग पर बहुत ही लाजवाब तरीके से खेलते हैं. प्लिक अच्छा करते हैं, स्वीप अच्छा करते हैं. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 26/26. गेंदबाजी विजय कर रहे हैं. चौथी ओवर का खेल जारी है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, उसके साथ काउ कॉर्नर. एक खिलाड़ी मैदान पर भी मौजूद है. बहुत अच्छी गेंद थी. गति परिवर्तन किया गया था. बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए. अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश बैटर द्वारा. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. स्कोर इसी के साथ 27-26 स्कोरबोर्ड पर है. तो यहाँ कोई रन नहीं है. असरदार गेंदबाज विजय द्वारा. ये पसंदीदा स्ट्रोक है. स्वीप और प्लिक इनकी ताकत है. मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ इस गेंद को खेला गया था और इस डबल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या 28 रन 2 विकेट के नुकसान पर. बॉल की जरूरत है मैदान के अंदर. एक महत्वाची सूचना वजा विनंती आहे सर्व टीमच्या कॅप्टनना. यानंतर ही इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण सर्वांनी समालोचन कक्षाकडे यायचे, व्यासपीठावरती यायचे. मुकाबला समाप्त होने के बाद, हा सामना समाप्त झाल्यानंतर सर्व टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 29 रन 29. लालबाग प्रीमियर लीग 2025 लगातार 6 छक्के जड़ने के बाद राजेंद्र कोतावड़ेकर इनकी तरफ से 51,000 का प्राइज है. 3 से लगातार सिक्सर के लिए भी 11,000 का इनाम और पहली हैट्रिक की अगर बात करें, अगर लेते तो 11,000 का इनाम है. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर स्कोर 29/2. टीम के कप्तान गेंदबाजी करने के तैयार है.
शशांक अपनी बॉलिंग माप पर तैयार। 5वें ओवर का खेल है। ऑफसाइड पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात। बेहतरीन टाइमिंग, गेंद को लॉप किया हुआ में बहुत ही जबरदस्त हो गई एक्स्ट्रा कवर पर। 2 रनों के साथ 31 रन स्कोर बोर्ड पर है। बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए बैटर तेजस। इसी के साथ तेजस पहुंच चुके हैं। कुल मिलाकर 6 पर बहुत ही पारी खेल रहे हैं। दूसरी तरफ बल्लेबाज तन्मय। सुंदर गेंदबाजी, रिएक्शन देखे इनको पता ही बहुत अच्छी गेंद थी। इस गेंद को अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए थे, अच्छी तरह से भाप नहीं पा रहे थे, खास करके बल्लेबाज तेजस। बढ़िया गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा। स्कोर की बात करते रन संख्या 31 रन, 31 पर 2, 31 2 विकेट के नुकसान पर। स्पिच मैसेज पहले बल्लेबाजी करते हुए राइट और 2 विकेट गेंदबाजी। ऑफ टप के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेल दिया। अपर कट, स्क्वायर कट, लेट कट खेलना तो चाह रहे, लेकिन इस वक्त टाइमिंग प्रॉपर नहीं है। बल्ले के बीचों बीच जब खेलेंगे तो वो कॉन्फिडेंस बढ़ता है। स्कोर 32 रन, 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शशांक। आने वाला मैच पावर हिटर और साइड पर देखो बाकी गेंद को खेल दिया मिड विकेट बॉल की तरफ। बल्ला घूमा और मैदान झूमा। गेंद बॉडी लाइन के बाहर। जीडब्ल्यू खापकर मसाले बच्चों का। मुंबई सिटी, लाल बाग, माइक चेक, एलपीएल ऑन द बीट। लाल बाग प्रीमियर लीग, खून में जोश, इरादों में जीत। लाल बाग प्रीमियर लीग, कड़ी से मैदान, एक ही बाइक राइडर्स, थैंक यू सो मच। तेजस की बल्ले से ये पहला चौका है। ऑफ टप के काफी बाहर, वाइट बॉल का इशारा और मिस्टर स्तर से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। रन संख्या फिलहाल 37 ऑन द बोर्ड। जीडब्ल्यू खापकर मसाले चौका। बल्लेबाज तेजस मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर एक दर्शनीय स्ट्रोक पुल किया था, बॉडी को रोल किया था और बेहतरीन टाइमिंग, हेड पोजीशन बहुत ही बेहतरीन, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया। क्या गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर? 2 ही मिलेंगे। थोड़ा सा निराश तेजस। दूसरी तरफ से मैं तन्मय को देख रहा हूँ, उनके चेहरे पर मुस्कुराहट है। कमाल का मैच। स्कोर इसी के साथ 39 पर पहुंच चुका है। ये दोनों खिलाड़ी आपके स्क्रीन पर हैं। तन्मय प्रारंभिक बल्लेबाज और तेजस को मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला है। शशांक का ओवर 5वें ओवर का खेल जारी है। राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। 8-10 कदमों का बॉलिंग मार्क है। मिड विकेट पर थोड़ी सी खराब फील्डिंग और इसका फायदा उठाते हुए दोनों बैटर ऑन साइड पर इस गेंद को खेल दिया था और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। 40 रन स्कोरबोर्ड पर है। 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। बहुत ही शानदार बल्लेबाजी इस ओवर में तेजस द्वारा। आप देख रहे हैं लालबाग प्रीमियर लीग 2025 का अद्भुत खेल मैदान के अंदर। कमाल हो रहा है, शानदार खेल मैदान के अंदर। रुकते नहीं, झुकते नहीं, प्रेशर आए कभी टूटते नहीं। मुंबई का दिल, लालबो की शान, हर खिलाड़ी यहाँ खुद में तूफान। रातन की मेहनत, जुनून सवार, जी जान लगा के करते बार पटवार। ये सिर्फ खेल नहीं, ये है जिंदगी यार, जीत हमारी, हम है बेकरार। वेलकम बैक, स्वागत है आपका लालबाग प्रीमियर लीग 2025 में। चंद्रकांत शेट्टी यांना विनंती, आपण समालोचन कक्षाकडे यायचे। और 6ठे ओवर का खेल है। फुल टॉस गेंद ऑन पर खेल दिया। बेहतरीन टाइमिंग, गेंद जाएगी इस बार लॉन्ग ऑन बॉडी की तरफ। 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता। रन संख्या 42 रन, 42। बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज तेजस तन्मय। गेंदबाजी की बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। साइरज गेंदबाजी करने के लिए आए हैं।
उससे फिर पॉइंट कवर, स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ। हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी दर्शक बन गए हैं। दर्शनीय स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए जाते हुए। व्हाट अ शॉट, GW खाकर मसाले, दमदार सिक्सर। मुंबई सिटी, लाल बाग, माइक चेक, LPL on the beat. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तुम्हारा है चौका, छक्का भी बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिच चिराना बाकी है। गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर तेजस द्वारा। ऑफसाइड पर वैसे खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ पर उनके पास कोई मौका नहीं था। बल्ले के बीचों बीच इस गेंद को खेल दिया था बल्लेबाज तेजस ने। लेग स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल। और अब फिलहाल स्कोर मूव्स ऑन 49 पर 2। तीसरे ओवर की जो पार्टनरशिप है, तीसरे विकेट के लिए जो साझेदारी है वो बहुत बढ़िया। और तीसरे ओवर के बाद कहानी से थोड़ी सी बदली है। चौथे ओवर में रन बने हैं, 5वें ओवर में बढ़िया बल्लेबाज। इस बार स्ट्राइक पर गेंद को खेला गया, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता रन संख्या कुल मिलाकर 50 रन। 50 अप। पिच स्मैशर की टीम बल्लेबाजी कर रही है। इस ओवर की अगली गेंदबाज साइराज। शॉर्ट पिच गेंद थी, खेलना चाह रहे थे ऑफ साइड पर, बल्ले का बाहरी किनारा लगा। और गेंदबाज के चेहरे पर मुस्कुराहट है, क्या वो बाल बच गए हैं। शॉर्ट पिच गेंद थी। स्कोर 51 पर पहुंच चुका है। लगातार 6 छक्कों के लिए 51,000 का इनाम राजन कोतवड़ेकर और शुभम बाप्ते इनकी तरफ से। गेंदबाजी कर रहे हैं साइराज। तेजस इस पक्ष स्ट्राइकर पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है। नो बॉल का इशारा, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर। व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। 2 रन मिलेंगे लेकिन टाइमिंग प्रॉपर कर रहे हैं। GW खामकर मसाले बस 6 और चौके के उम्मीद में ये बड़ा स्ट्रोक खेला गया था। तो 3 रन मिलेंगे। स्कोर 54 रन। तो मैं गेंदबाज को देख रहा हूं, हर गेंद से पहले उनके चेहरे पर वो मुस्कुराहट होती है। बहुत बड़ी उपलब्धि। छठा ओवर, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। इस बार आसमान की तरफ हवा में गेंद ऊपर भी चली गई है। ओहो, 2 मिनट के लग रहा था, क्या वो गेंद ब्रिज के ऊपर जाएगी? ब्रिज के ऊपर जाएगी तो वो बड़ा स्ट्रोक आ सकता था। हवा भी देख रहे हैं। स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर। छठा ओवर, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। गेंद और बल्ले के बीच जंग, जबरदस्त खेल। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाए क्रिकेट का रंग। लाल बाग प्रीमियर लीग 2025 छठवां संस्करण साइराज तेजस के लिए। बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर। बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। स्कोर 57। पीस स्मैशर ने पहले बल्लेबाजी की है। रॉय साइकिल के सामने 58 रनों का लक्ष्य रखा गया है। 58 प्राप्त है लेकिन क्या पर्याप्त है वो तो बिल्कुल आने वाला समय बताएगा। एक बहुत महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे। हा सामना पूर्णपणे दोन्ही इनिंग समाप्त झाल्यानंतर सर्व संघांचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे। ही तिसऱ्यांदा तुम्हाला अनाउन्समेंट झालेली आहे। सामना समाप्त झाल्या, दुसरी इनिंग समाप्त झाल्यानंतर सर्व संघांचे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचे। मैं अनुरोध करना चाहूँगा ये मुकाबला समाप्त होने के बाद सारे जो हमारे टीमें हैं उनके कप्तान हमारे मंच के ऊपर आएंगे। एक डिस्कशन होने वाला है। बहुत क्रुशियल मुकाबला, शानदार खेल मैदान के अंदर। 58 प्राप्त है कि यहाँ से बल्लेबाज जो है ईंट का जवाब पत्थर से देंगे या गेंद का जवाब बल्ले से देंगे, ये आने वाला वक्त ही बताएगा। तब तक इस प्रतियोगिता का टाइटल सॉन्ग हम सुनेंगे और उसके बाद में टेनिस क्रिकेट.in पर लाइव एक्शन। और पावर हिटर्स गेम सिंगर्स टॉस के लिए आइए। पावर हिटर्स गेम सिंगर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी आपको टॉस बॉक्स में आना है। लाल बाग प्रीमियर लीग 2025 सीजन 6। LPL on the beat. लाल बाग प्रीमियर लीग, खून में जोश, इरादों में जीत। लाल
धूल में खिले, टूटी बैट से सपने हमने झेले, नजरें सीधी हाथ में बैट, लाल बाग का गेम मतलब फुल इम्पैक्ट, हार शब्द नहीं हमारी कहानी में, जो टिकता है वही राजा मैदान में, एक कैच एक छक्का बदल दे गेम, क्राउड बोले नाम बिकॉज़ दे अर्न द फेम। लाल बाग नाम खुद एक ब्रांड है, पसीने से हमने इतिहास लिखा, आज का मैच सबकी पहचान है। कैप्टन प्लीज, पावर हिटर्स, गेम स्विंगर्स, दोनों कप्तान टॉस खिलाएंगे। चौथा मुकाबला पावर हिटर्स बनाम गेम स्विंगर्स। गेम स्विंगर्स कैप्टन प्लीज, गेम स्विंगर्स कैप्टन प्लीज। पावर हिटर के कप्तान पहुंच चुके हैं, दोनों कप्तान रेडी है टॉस के लिए। तो लालबाग प्रीमियर लीग 2025 में अब चौथी मुकाबला जो है उसका टॉस किया जाएगा। विक्रांत जी हमारे साथ जुड़ चुके हैं। निशांत और विक्रांत, दो धुरंधर कप्तान। पावर हिटर्स गेम स्विंगर के बीच ये संघर्षपूर्ण मुकाबला। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पर ही प्रतियोगिता अगदी थोड्याच वेळात मॅच क्रमांक 4 पॉवर हिटर्स गेम स्विंगर्स या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे। आदरणीय प्रवीणजी दुबे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे। आदरणीय प्रवीणजी दुबे साहेब, आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या। संघ मालक आहेत, सकाळपासून त्यांनी प्रतीक्षा केली आणि त्यानंतर मैदानावरती राइट टॉस का बॉस टेल इज द कॉल, इट इज हेड। गेम स्विंगर्स संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना, समोर तगडी टीम आहे, चॅलेंज असणार आहे। निर्णय काय घेणार आहात? मी प्रथम क्षेत्ररक्षण करू। अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, समोरच्या संघाला रोखण्यासाठी काय प्लॅन बनवला आहे? प्लॅनिंग सेमच आहे। जो आहे तो आमचा पहिल्या मॅचला जिंकलो आहे, तर तोच गेम पुन्हा एकदा कंटिन्यू करायचा प्रयत्न करू, कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू। विकेट महत्त्वाचे आहेत। आपण बघितलं तर 1 2 3 4 बॅटिंग मोठी आहे। विकेट लवकर जर घ्यायची असेल तर कोणाची घ्याल? नक्की विक्रांतचीच घेऊ विकेट, कारण विक्रांत आयकॉन आहे समोरच्या टीमचा, चांगला परफॉर्मन्स राहिला आहे। ओंकार पण आहे, ओंकार साळसकर आणि हर्ष नारकन पण चांगली बॅटिंग करतो। तिघांचा विकेट लवकर काढायचा प्रयत्न करू। 3 विकेट लवकर घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे या प्रीमियरमध्ये तुम्हाला भावलेली गोष्ट, एखादी अशी गोष्ट जी खूप आवडलेली आहे? बघायचं झालं तर प्रत्येक गोष्टच आवडली आहे। एवढं जे सुंदर आयोजन केलं आहे, परत त्या आयकॉन लोकांसाठी वेगळा ऑप्शन झालं चांगलं, तर एकूण एक पूर्ण टुर्नामेंट एकदम मस्त केलेली आहे आणि खेळण्याचा आनंद आहे, त्याबद्दल मी कमिटीचा धन्यवाद करतो। मला शुभेच्छा असतील। विक्रांतजी आमच्याबरोबर आहेत। मी तुम्हाला क्रिकेटबद्दल विचारणार नाही, परंतु एवढा मोठा हा शो घेऊन यायचं तर पडद्याच्या मागे खूप मेहनत तर करावी लागते आणि हा क्रिकेटचा उत्सव कशा पद्धतीनं त्याचे प्रिपरेशन होत असते? प्रिपरेशन तर खूप जवळजवळ 1-1.5 महिना अगोदरपासूनच करतो पूर्ण आम्ही होल टीम। सर्वांचे एफर्ट्स आहेत, म्हणजे या स्पर्धेला अशी काही कोणती कमिटी वगैरे असं नाही आहे, सगळं मुलं मिळूनच आम्ही ही स्पर्धा पूर्ण करतो। यावेळेला टॅप बॉल तुम्ही घेऊन आला, त्याच्यामागे तुमचं काय हेतू होता? टेप बॉल आता थोडं ISPLमुळे टेप बॉल आला या क्रिकेटमध्ये। छोटासा प्रयत्न आहे लालबागकरांचा की बाबा टेप बॉल पण आपण पण ठेवू शकतो, त्याच्यामुळे यावर्षी सीझन 6मध्ये आम्ही टेप बॉल यूज करतो। लेदर बॉलमध्ये म्हणजे IPLमध्ये काही खेळाडूंना आता टेनिस बॉलमध्ये जे खेळाडू करतात त्यांना मिळते, हा थोडासा हेतू असेल काय भविष्यात आपले टेनिस बॉलचे काही क्रिकेटपटू लेदर बॉल खेळतील आणि मग तिथून त्यांना अशा प्रकारची व्यासपीठ निर्माण होते? नक्कीच। लेदर तसा बघायला गेलं तर लालबाग मार्केटमध्ये विशूज आहे जो सिपल्याला पण खेळतो, तर
त्याला पण इन फ्युचर लेदरमध्ये पण आणि टेनिसमध्ये पण मी थोडं सपोर्टच करत असतो नेहमी. तोच एक टॅलेंटेड म्हणजे आमच्या इथे तरी प्लेयर आहे विशूवर. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे आणि या ठिकाणी मॅच क्रमांक 4 आपण बघणार आहोत. पॉवर हिटर आणि गेम स्विंगर्स. सिक्का उछला, गेम स्विंगर के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे तो पावर हिटर को करनी है बल्लेबाजी. दैट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. ओवर टू कम बॉक्स. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. मुंबईतील आघाडीची प्रीमियर लीग, लालबाग प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. मुंबईचा महत्त्वाचा विभाग आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला लालबाग नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. उत्सवांची नगरी, त्याचबरोबरीने क्रीडा क्षेत्रात देखील या लालबागचं एक वेगळं महत्त्व राहिलेलं आहे. आणि आज लालबाग नगरीमध्ये लालबाग प्रीमियर लीगचं 6वं पर्व आपल्या भेटीला आलं आहे. चालू असणारा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात पिच स्मॅशर्स. रॉयल स्ट्रायकर्स टीम आता बॅटिंगला उतरली आहे, ज्यांना धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पिच स्मॅशर पहिल्या डावात बॅटिंग करताना पाहायला मिळाली. रॉयल स्ट्रायकर जर पाहिलं तर समीर मावळे साहेबांची टीम आहे. शशांक पाटणकर टीमचे कॅप्टन आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पिच स्मॅशर टीम आपल्याला पाहायला मिळते. सुधीर भाऊ साळवी यांच्या मालकीची टीम आणि यज्ञेश तुळसकर ज्या टीमचे कॅप्टन आहेत. मजा येईल ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये ही मॅच निघालेली आहे. साईराज आणि साहिल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर 4. GW खामकर मसाले. चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर पुलावर स्ट्रोक खेळलाय. साईराज यांच्या बॅटमधून आलेला फटका. साहिल टुकरुल एका बाजूला आहेत, साईराज काणेकर एका बाजूला आहेत. आणि पहिल्याच बॉलवर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू देखील पाठवलाय. हा बॉल थोडासा कमी गतीने आलाय, बॅट तर फिरली. त्यानंतर बॉल आलाय. धावसंख्या 4. मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 58. लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. मागील मॅच मधील पराभवानंतर हा संघ सावरलाय. पिच स्मॅशर सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न इकडे करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला रॉयल स्ट्रायकर कालच्या प्रमाणे आजही चांगली कामगिरी करायचा प्रयत्न असणार आहे. यज्ञेश. खोलवा डब्याचा बॉल होता. फिल्डर आहेत मिड ऑनच्या दिशेने. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 58चा करायचा पाठलाग. हे असं मैदान आहे, या मैदानात आम्ही 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 80, 85, 90 होतानाही पाहिलेत आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 30-35 न होताना सुद्धा पाहिलेले आहेत. असं हे मैदान आहे. त्याच्यामुळे जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिली ओव्हर मार्गस्थ आहेत. धावसंख्या 5. साहिल टुकरुल समोर युवा खेळाडू यज्ञेश तुळसकर. युवा खेळाडूंचा भरणा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या सातत्याने होणाऱ्या स्पर्धा या परिसरातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देऊन गेल्या आणि त्याच्यामुळे या परिसरातील क्रिकेट अगदी चांगलं होताना पाहायला मिळालंय. फुल टॉस पुन्हा एकदा फेकून दिलाय रस्त्यावर बाजूच्या. GW खामकर मसाले. चौकार. पुन्हा एकदा चौकार आलाय. चांगली बॅटिंग इकडे करतायत. दोघांच्याही बॅटमधून मोठा स्ट्रोक आलाय आणि दोघांनी कदाचित ही रणनीती बनवली होती. हे लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. आपल्याला खेळायचंय, आपल्याला जिंकायचंय. समीर भाऊ मावळे यांच्या मालकीचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, रॉयल स्ट्रायकर जो बॅटिंगला आलाय, आणि दुसऱ्या बाजूला सुधीर भाऊ साळवी यांचा संघ पिच स्मॅशर जो बॉलिंगसाठी आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मजा येईल मॅचला. आणखीन एक याही वेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु पाहूयात बॉल 2 धावांसाठी जातोय. साहिल यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. ती म्हणजे आता 11 धावा. 6 ओव्हरची मॅच आणि या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली सुरुवात झाली आहे. आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे आभारी आहोत. ज्यांनी या स्पर्धेला ज्यांचं सहकार्य लाभले त्यांचेही आभारी आहोत. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु इकडे
डॉट बॉल येतोय. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या झाली आहे बिनबाद 11. साईराज आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्ट्रायकर टीमसाठी. आम्ही आभारी आहोत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे. आम्ही आभारी आहोत लालबागचा राजा सोसायटी यांचे. आम्ही आभारी आहोत सुधीर भाऊ साळवी आधारस्तंभ या स्पर्धेचे. त्याचबरोबरीने राजेंद्र शेठ लांजवत साहेब आधारस्तंभ जे दोन्ही क्रिकेट प्रेमी देखील आहेत. त्याचबरोबर राजनजी कोतावडेकर साहेब यांचे आभारी आहोत. GW खामकर मसाले संजोग खामकर यांचे आभारी आहोत. श्री गजानन डेकोरेटर चंद्रकांतजी बापते यांचे आभारी आहोत. आकाशजी गुप्ता सरकार ग्रुप, संतोषजी माने विघ्नार्था डेव्हलपर्स, प्रियांका जैन सात्विक रियालिटी, राकेशजी खानविलकर माऊली प्रतिष्ठान, संदेश चव्हाण, बाळाशेठ कोपडे, अक्षयजी वारंग स्पोर्टिसॅक, हर्षवर्धन तिब्रेवाला विदा रियालिटी, माजगर ऑन टॉप मोबाईल, रोहित जयस्वाल MCA वर्ल्ड वाइल्ड, खर्जे ज्वेलर्स, लक्ष्मी कॅटरर्स, डबल बुल, रामचंद्र पवार ग्रीनस्टोन, महेंद्र साळुंके MK बिल्डर्स, बळीरामजी चिकणे, तेजुकाया बिल्डर, हेमराजजी नेराळे, अक्षयजी गावडे, त्याचबरोबर परागजी साळसकर, अरविंद सावंत साहेब खासदार, त्याचबरोबर अजयजी चौधरी साहेब आमदार, संतोषजी नाणेकर tenniscricket.in आणि काळा चौकी पोलीस स्टेशन यांचे आभारी आहोत. आणि आणखी सुद्धा खूप सारे ज्यांचा उल्लेख आम्ही करणार आहोत जसा वेळ मिळेल, ज्यांचं सहकार्य स्पर्धेला लाभलंय. रवत मॅचच्या दिशेने महत्वाचं षटक टेप बॉल. हो, हा बॉल थोडस या वर्षी नवीन काय तर हा टेप बॉल, कारण नॉर्मली आहे तोच बॉल आहे, परंतु या बॉलच्या अर्ध्या बाजूला टेप गुंडाळला गेलाय आणि त्याच्यामुळे एका बाजूचं वजन थोडंसं वाढताना पाहायला मिळालंय आणि बॉलचं वरील स्विंगचा कंट्रोलच नाहीये या बॉलवर. आणि ISPL मध्ये जसा यूज केला गेला असा हा LPL मध्ये देखील आलाय टेप बॉल. बॅकफुटला जात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एक धाव कळवली जाते. तेजस माणगावकर गोलंदाजीसाठी आले. एक धाव मिळेल. तेजस माणगावकर, साईराज काणेकर लालबाग प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरोधात. हो, उसळी थोडीशी जास्त होती, अचूक टप्प्यावर नव्हता हा बॉल. व्हाईट बॉल कळवला जातोय. हेच आहे म्हणजे जसं बॅटरला खेळणं इकडे अवघड आहे ना, तसं बॉलरला सुद्धा टप्पा योग्य ठिकाणी टाकणं हे देखील तेवढं सोपं नाहीये. क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. दिवसाही आणि रात्री तर गर्दी प्रचंड असते. चारी बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असते रात्रीच्या कालखंडामध्ये. हो हो हो, हा बॉल पुढे केलाय, कमबॅक केलाय, चांगल्या ट्रॅकवर चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय तेजस माणगावकर यांनी. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या खऱ्या, परंतु अनिकेत वर्मा वगळता जास्त कोणी बॅटर नाहीये ज्यांनी हे टेप बॉलचं कोड सोडवलंय. परंतु होऊ शकतात, याही बॉलवर रन होऊ शकतात. तो आत्मविश्वास तुम्हाला निर्माण करावा लागेल. लालबागची हक्काची लालबागकरांची प्रीमियर लीग 6व्या पर्वात आली आहे, म्हणजेच लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. गोल करण्याचा प्रयत्न बाजूला खेळला जरूर आहे, परंतु तिकडे एक रन मिळेल. एक रनने धावसंख्या पुन्हा पुढे जाते, ती म्हणजे 14 वर जाते. या स्पर्धेचे किट्स चर्चेत असतात, या स्पर्धेसाठीचं विकेट चर्चेत असते, या स्पर्धेसाठीचं DJ, पंच, कॉमेंटेटर, स्कोरर, ट्रॉफी, प्रेक्षक, मान्यवर, या सगळ्या गोष्टी चर्चेत असतात. अशी ही स्पर्धा आहे लालबाग प्रीमियर लीग. 6वं पर्व या स्पर्धेचं आपल्या भेटीला आलंय आणि 6व्या पर्वात सुद्धा भव्य दिव्य एक थीम आहे यावर्षी माझ्यामध्ये बॉटल ग्रीनची. आणि चारी बाजूला तुम्ही नजर टाकाल तर बॉटल ग्रीन कलरही तुम्हाला पाहायला मिळेल. अशी थीम घेऊन होणारी मुंबईतील एकमेव स्पर्धा आहे आणि म्हणून या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. जे काही असतं ते भव्य दिव्य. ओ, तो खेळ आहे, परंतु गोलंदाजांच्या दिशेने रन नाही मिळत आहे. या टेप बॉलने मात्र रोखले धावसंख्येला. 58 करायच्या होत्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या खऱ्या, परंतु या ओव्हरमध्ये धावसंख्येला कंट्रोल केले. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत तेजस माणगावकर यांनी. योग्य टप्प्यावर टाकणं, कारण टप्पा पडला तर बॉल ऑटोमॅटिकली वळतोय. अपील केलं, त्याचा प्रभाव नाही पडला पंचांवर. हाईट थोडीशी होती. चांगली ओव्हर टाकले तेजस माणगावकर यांनी. फक्त 3 रन दिलेले आहेत आणि इकडे कमबॅक होत आहे पिच स्मॅशर संघाचं. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे ती 14. मॅचला जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या तब्बल 58 धावा करायच्यात, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 44 पाहिजे 4 ओव्हरमध्ये. 4 ओव्हरमध्ये 44. कोण जिंकणार या मॅचला? छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण.
बाजूला जर पाहिलं तर लालबागचा राजा लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान विराजमान होत असतो. लालबागच्या राजाचा आशीर्वाद या सगळ्यांवर, आपल्यावर आणि या स्पर्धेवर सुद्धा. किती स्ट्रगल करावं लागतं, किती मेहनत करावी लागते. नॉर्मल एका वर्गातील 50 मुलांना गप्प ठेवणं किती अवघड असतं आणि ते लाखोची गर्दी आमचे हे कार्यकर्ते कंट्रोल करत असतात. त्याच्या मागे त्यांची मेहनत असते, सोपी गोष्ट नाहीये. आणि या लाखोच्या गर्दीचं नियोजन करत असतात आमचे हे सगळे कार्यकर्ते. त्यांचं विशेष कौतुक. थोडासा पुढे केला होता, उचलला होता बॉल तिकडनं आणि पंच घोषित करताय एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पाहूया काय होईल या ठिकाणी, कोण जिंकणार या मॅचला. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. वा, पुन्हा एकदा त्याच बाजूला खेळण्याचा प्रयत्न. पदल आदित्य चांगलं होतं, मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. 2 धावांचा फटका आलाय. तन्मय वाडकर यांच्या विरुद्ध आता साहिल आक्रमक होत आहेत आणि मोठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आता करू लागलेले आहेत. म्हणजे नाही चौकार षटकार आले हरकत नाही, सिंगल डबल सुरू राहिल्या ना तर मॅच ऑन राहू शकते आणि हाच प्रयत्न साहिल देखील सध्याच्या घडीला करतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तन्मय वाडकर यांचा प्रयत्न आहे बॅटरला थांबवण्याचा. दुसऱ्या बाजूला साहिल यांचा प्रयत्न आहे आलेला चेंडू धावसंख्येमध्ये परावर्तित करण्याचा. दिशा दिली आहे पाठीमागच्या बाजूला, बराचसा लांब गेलाय. पाहूया किती धावा तिकडे मिळतील. एक धाव. काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या अंतर्गत एकच धाव तिकडे मिळेल. धावसंख्या तिसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या झालेली आहे ती 19. 58चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 39 करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. तन्मय वाडकर साहिल यांच्या विरुद्ध, पीच स्मॅशर रॉयल स्ट्रायकरच्या विरुद्ध बॅटिंग करते रॉयल स्ट्रायकर. आणखीन एक बॉल पुलाच्या दिशेने उडवलाय. 2 किती येस 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जातील. 21 वरी धावसंख्या पोहोचली आहे. मजा येते क्रिकेटचा खेळ ज्या वेळेला खेळतो आपण पाहतो आणि त्यातल्या त्यात हाच खेळ जर मुंबईत असेल आणि त्यातल्या त्यात लालबाग मध्ये असेल तर एक वेगळी मजा आहे. लालबाग हे नाव नाही तर लालबाग हा ब्रँड आहे. हो 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 वळलाय बॉल. चांगला टर्न पाहायला मिळालाय. मातीची खेळपट्टी आहे. बॉलला घरकन वळवलंय सुद्धा तन्मय यांनी. फक्त तुम्ही नाही तर आम्ही सुद्धा मॅच मध्ये आहोत हे सांगताना पाहायला मिळत आहेत. पीच स्मॅशर यज्ञेश तुळसकर यांच्या नेतृत्वाखाली खेळते सुधीर भाऊ साळवी यांची ही टीम. व्हाईट बॉल. पंचांनी आपले हात फैलावले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता 22 वर जाईल धावसंख्या. 58चा करायचा आहे पाठलाग. महत्वाची मॅच पाहतोय आपण. काय होईल या मॅच मध्ये, सगळ्यांचं लक्ष लागले इकडे. जिंकणार कोण? जो चांगला खेळणार तो जिंकणार आहे. काही चेंडूंची वाट पाहावी लागेल, काही चेंडूंची वाट लावावी लागेल. क्रिकेटचा हा खेळ आहे. या खेळाची मजाच काही न्यारी आहे. आज आपण लालबाग नगरीमध्ये आलोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दर्जेदार आयोजन आणि आयोजन काय आहे हे पाहण्यासाठी देखील आवर्जून इकडे येत असतात क्रिकेट रसिक. तन्मय साहिलसाठी हो 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 इकडे ते टायमिंग नाही पाहिलं मला. थोडंसं अक्रॉस खेळणे. एक धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू जातो त्यामुळे मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. आता ते 3 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 23. यस स्ट्रॅटेजिक टाइमआउट देखील असेल. आता पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 3 ओव्हरमध्ये 35 पाहिजे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट. धूल में खिले
आहे. एकाला धावा करायच्यात, एकाला धावा रोकायच्या आहेत. तन्मय वाडकर चांगला बॉल फ्लाईट दिली होती, कव्हरला ढकललाय, एक रन तिकडे पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, परंतु फिल्डर पोहोचत आहे तिकडे, एकच रन मिळेल. 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता. काही चौकार, काही षटकार रॉयल स्ट्रायकरला मॅच मध्ये घेऊन येतील, म्हणजे समीर मावळे आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला काही डॉट बॉल, काही विकेट पिच स्मॅशरला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येतील, म्हणजे सुधीर भाऊ साळवी आणि कंपनी. अशा प्रकारचा हा सामना रंगलाय. अगदी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते आपल्या सगळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. मैदान छोटं आहे, आनंद मात्र मोठा आहे. क्रिकेटच्या खेळाचे किती रंग आणि किती छटा, जेवढ्या वेळा पाहू तेवढ्या वेळेला आनंद मिळतो. उडवलाय बॉल, आणखीन एक जबरदस्त फटका. GW खामकर मसाले चौकार. वाह, साईराजने काय बॅटिंग करतायत. आरती म्हणताना जेवढा गोड आवाज येतो ना, तेवढाच गोड फटका देखील इकडे खेळलाय. वाह, जबरदस्त मॅच चालली आहे. दोन्ही बाजूला मॅच आहे, हार कोणालाही मंजूर नाहीये. कोण जिंकणार या मॅचला चर्चा आहे लालबाग मध्ये. आणखीन एक, परंतु या वेळेला पुलाच्या दिशेने खेळलाय, पुलावर नाही खेळलाय. 2 धावा मिळतील, परंतु 2 सुद्धा काही कमी नाहीयेत. हे तर पाहिजे. क्रिकेटचा खेळ खेळताना पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. आज पुन्हा एकदा अख्खं लालबाग क्रिकेटच्या रंगात रंगवून गेलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 20 पाहिजेत. 9 बॉल मध्ये 20. काय होणार, ही सलामीची जोडी आहे. या दोघांचं कौतुक करावंच लागेल, कारण या दोघांची सलामी 38 धावांची झाली आहे, बिनबाद 38. परंतु मॅच काही संपलेली नाहीये. दोन्ही बाजूला जाणारा सामना पाहायला मिळतोय, प्रचंड चुरस पाहायला मिळते. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. फुल टॉस, 2 धावांसाठी जाईल हा फुल टॉस. लालबाग, लालबाग या नावातच ब्रँड आहे. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे. 18 पाहिजे, 8 मध्ये 18. काय धावांचा पाठलाग केला, परंतु एखाद दुसरी विकेट, एखाद दुसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा पिच स्मॅशरला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येईल, त्यांचं लक्ष तेच आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काय खेळतायत दोघेही, हार न मानता एका जिद्दीने दोघेही खेळतात. त्यांना माहिती आहे या स्पर्धेचं महत्व काय आहे. LPL लालबाग प्रीमियर लीग. किती भाग्यशाली आहेत ना आपण सगळे, आपल्याला लालबाग प्रीमियर लीग खेळायला मिळते. एवढी मोठी दर्जेदार स्पर्धा खेळायला मिळते, म्हणूनच आपण सगळे खरोखर भाग्यशाली आहात. आमचंही भाग्य की समालोचन करायला मिळतं इकडे. फुल टॉस समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. साईराज यांच्या बॅट मधून आलेला फटका 2 धावांसाठी जाईल. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. या दोघांकडून धावसंख्या 42 झाली आहे, अजूनही 16 पाहिजे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये 16ची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 27 पाहिजे होते. एक बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न केलाय साईराज काणेकर. चांगली कामगिरी केली आतापर्यंत साईराज यांनी तन्मयच्या विरुद्ध, परंतु दोन्ही बाजूला जाणारी ही मॅच आहे. मॅच काही संपलेली नाहीये. थरार क्रिकेटचा रंगतोय लालबाग मध्ये. हा बॉल ऑप्टमच्या बाहेर जाईल या रक्षकाच्या दिशेने, आणि इकडे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. वाईड आहे की नाही याकरता. साईराज 25 धावांवर बॅटिंग करतायत. खूप चांगली बॅटिंग त्यांनीही केलेली आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय, नजरा लागलेल्या आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विकेट अजूनही गमावली गेलेली नाहीये. हा प्लस पॉइंट आहे. इंग्रजांनी भारतात आणलेला क्रिकेटचा खेळ आपला कधी झाला हे कळलं देखील नाही. आणि मुंबईतल्या कानाकोपऱ्यामध्ये, मुंबईतल्या गल्लोगल्ली, मुंबईतील रस्तोरस्ती हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. मग अंडाराम असू देत, ओराम असू देत, टेनिस बॉल असू देत, रबर बॉल असू देत, टेप बॉल असू देत, प्लास्टिक बॉल असू देत, हे सगळं काही क्रिकेट मी तर म्हणेल मुंबईकरांच्या DNA मध्ये क्रिकेट आहे. अशा प्रकारचं मुंबई आणि क्रिकेट हे समीकरण राहिलं आहे. म्हणून तर काय, क्रिकेटचा देवही मुंबईतच जन्माला आला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि आज मुंबईकर एक दर्जेदार स्पर्धा पाहत आहेत.
काय होणार इकडे सगळ्यांच्याच लक्ष लागलंय. कितीही मार या मैदानात तुम्ही खेळायला आला असाल, घरच्यांनी मारला असेल, परंतु तुम्ही पुन्हा एकदा याच मैदानात आलात आणि क्रिकेट खेळणार. असा हा क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता, तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आणि लालबागकरांच्या पसंतीचा. गेल्या काही वर्षात लालबागचे खेळाडू देखील पुन्हा एकदा पुढे येऊ लागलेले आहेत. रोहित माने, विशारद पगारे ही नावं अशी आहेत जी मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. विक्रांत यांचंही कौतुक करावं लागेल, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. आणि इकडे चला निर्णय आलाय. इकडे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. सादिक सर, यस, व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. मॅच ऑन आहे. अजूनही या ठिकाणी मॅच ऑन असताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलत आहे. अजूनही सामना ऑनच पाहायला मिळतोय. 15 पाहिजेत, अजूनही 7 बॉलमध्ये 15 पाहिजेत. सात मध्ये 15 काय होणार? तन्मय वाडकर, साईराज काणेकर, लालबाग प्रीमियर लीग समोर उडवलाय. आर रा 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 खतरनाक षटकार. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात सामना. असाच एक रंगतदार सामना आज आपल्याला पाहायला मिळतोय. 49 वर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. बिन बाद 49, 6 मध्ये 9 अजूनही पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये कुणालाच माहित नाही. जिंकणार कोण? समीर भाऊ मावळे यांची टीम की सुधीर भाऊ साळवी यांची टीम? रॉयल स्ट्रायकर की पीस स्मॅशर यज्ञेश तुळसकर की शशांक पाटणकर? 49 वर मॅच संपलेली नाही आहे. चांगले खेळलेत, मॅच चांगली बनली आहे, फक्त संपलेली नाही आहे. या मैदानात आम्ही सिद्धेश 6 मध्ये 6 न होताना सुद्धा पाहिलं आहे. या मैदानाची बातच वेगळी आहे. या मैदानात मेडन ओव्हर पण पाहिल्यात आम्ही. बॉलिंगसाठी शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत. करण काळे आलेले आहेत. शेवटच्या ओव्हरसाठी करण काळे आलेले आहेत. चांगली मॅच. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. एक दर्जेदार क्रिकेट आपण पाहत आहोत. या क्रिकेटच्या खेळाची मजा काही वेगळीच आहे, मजा काही न्यारीच आहे. त्यातल्या त्यात लालबाग आणि लालबागचं क्रिकेट याची एक वेगळी मजा आहे. लालबाग नाव नाही तर लालबाग हा ब्रँड आहे आणि लालबाग मध्ये क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. तब्यात मॅचच्या दिशेने शेवटची ओव्हर 6 मध्ये 9. पहिला बॉल समोर उडवलाय आणि पहिल्या बॉलवर पाहूया किती धावा आहेत. 2 धावा आल्यात आणि 51 धावांची बिनबाद पार्टनरशिप या दोन खेळाडूंनी केलेली आहे. 58चा पाठलाग करायचा होता, नाबाद 51 धावांची खेळी केली आहे. लक्षात राहील सर्वांना, लालबागवासियांना, साईराज काणेकर आणि साहिल टुकरुल यांची बॅटिंग. परंतु करण काळे म्हणतायत मी सामना सोडलेला नाहीये. 5 मध्ये 7 तर अजूनही करायचे, म्हणजे संधी आहे, संधी आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा पिच स्मॅशरला सुद्धा घेऊन येऊ शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असतो. रंगतदार मॅच लालबाग प्रीमियर लीगची. हा बॉल पाठीमागे येतोय. हो प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला, परंतु डॉट बॉल आलाय. सामना ऑन आहे. कधी इकडे तर कधी तिकडे असा सामना जाताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलत आहे. अजूनही 4 मध्ये 7 करावे तर लागणार आहेत. वा, रंगतदार मॅच. लालबाग प्रीमियर लीग एक अनोखी स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आणि मॅचही जबरदस्त आपण पाहतोय. साहिल लांबून खेचलाय, खेचून मारलाय. बॉल जातोय पुलावर. GW खामकर मसाले चौकार. आता 3 मध्ये 3 नाही संपली आहे मॅच. मॅच टाय झाल्यावर काय? मॅच टाय झाल्यावर काय? सुपर ओव्हर आहे. येस,
काहींना वाटेल रॉयल स्ट्रायकर जिंकावं, काहींना वाटेल पीस मॅसर जिंकावी, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. 3 मध्ये 3. साहिल अबाधित ही जोडी पाहायला मिळते. साहिल टुकरुल दुसऱ्या बाजूला साईराज काणेकर रॉयल स्ट्रायकर साठी. करण कमबॅक करावं लागेल करण यांना. हो 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 तेच झालंय. कम 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 बॅक. आता 2 बॉलला 3, 2 बॉलला 3. काय होईल. काही प्रेक्षकांना तर हेच वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. 2 मध्ये 3 अजूनही पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. एक उत्कंठावर्धक सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना. साहिल करण करण साहिल यावेळेला समोर उडवलाय. आणखीन एक जबरदस्त फटका. सीमा रेषा पार. GW खामकर मसाले षटकार. आरटी टीमचे कॅप्टन आपण पहिल्यांदा संपर्क साधायचा आहे. काय मॅच झाली आहे जबरदस्त. आरटी टीमचे कॅप्टन संपर्क साधा.